हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंटचे काही MCQ क्वेश्चन डिस्कस केले होते, तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण असेच काही MCQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. कालचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आजचाही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर चला मग प्रश्नांना सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड ॲज पर डॅश. आता या ठिकाणी कॅश फ्लो स्टेटमेंटचं अकाउंटिंग स्टँडर्ड नेहमी विचारलं जातं. हे अत्यंत महत्त्वाचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, त्यामुळे त्याचा नंबर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर अकाउंटिंग स्टँडर्ड विचारताना आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटचा अकाउंटिंग स्टँडर्ड कोणता आहे हा देखील प्रश्न विचारला जातो आणि ते आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 3. ओके, आणि हे रिवाइज आहे. कधी कधी हे रिवाइज आहे, अनरिवाइज आहे, अशा टाईपने देखील प्रश्न विचारला जातो आणि याची डेट देखील विचारली जाते. ठीक आहे, मग कॅश फ्लो स्टेटमेंटचा अकाउंटिंग स्टँडर्ड कोणता आहे? AS3. देन ए इज अ करेक्ट आन्सर. AS10 अकाउंटिंग फॉर फिक्स असेट्स आहे. AS1 डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी आहे आणि AS3 काय आहे? कॅश फ्लो स्टेटमेंट. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज आर डॅश ॲक्टिव्हिटीज. कॅश फ्लो स्टेटमेंटच्या ॲक्टिव्हिटी आपण 3 टाईपमध्ये डिवाइड करतो. फर्स्ट असतं ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, म्हणजे जे आपण प्रॉफिट अँड लॉसला जे आपण आयटम शो करत असतो किंवा ज्या ॲक्टिव्हिटी आपल्या डे टू डे वर्किंगशी रिलेटेड असतात किंवा रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटी असतात, तर त्या सगळ्या रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटी असतात आणि त्यांना ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी म्हणतात. ठीक आहे, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज आर द डॅश ॲक्टिव्हिटी. मग या ॲक्टिव्हिटी कोणत्या असतात? रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटी असतात. ऑप्शन काय दिले? रेव्हेन्यू जनरेटिंग, ऑपरेशन, सेलिंग ॲक्टिव्हिटीज, ऑल ऑफ द अबो. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. या आपल्या बिझनेसच्या रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी ज्या ॲक्टिव्हिटी आपण करत असतो त्या सगळ्या कोणत्या असतात? ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, आणि सेलिंग ॲक्टिव्हिटीचा देखील याच्यातच समावेश होत असतो. ठीक आहे, मग सेलिंग ॲक्टिव्हिटी देखील ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येत असतात, पण त्या ॲक्टिव्हिटी काय असतात? रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटी असतात. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी इन्क्लूड. कॅश फ्लो स्टेटमेंटच्या ॲक्टिव्हिटी या 3 टाईपच्या असतात, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. तर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीचा समावेश होतो? ज्या रेव्हेन्यूशी संबंधित आहेत, रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, आपल्या रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी किंवा रेव्हेन्यूशी संबंधित ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांना ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी म्हणतात. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच आपल्या बिझनेसमध्ये आपण फिक्स असेट सेल परचेस करणार, इन्व्हेस्टमेंट सेल परचेस करणार, तर या इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. आणि लास्ट असतात फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. बिझनेसचं शेअर कॅपिटल आणि बॉरोइंगशी संबंधित ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. आता इथे आपल्याला इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी विचारल्या, तर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कोणत्या येतात? फिक्स असेट सेल करणे, परचेस करणे. ठीक आहे, हे काय दिलंय? सेल ऑफ फिक्स असेट येणार इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये. परचेस ऑफ फिक्स असेट हे सुद्धा येणार, म्हणजे परचेस ऑफ फिक्स असेट, सेल ऑफ फिक्स असेट, परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट, सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, आणि जी आपण इन्व्हेस्टमेंट परचेस केली त्याचा डिव्हिडंड, त्याचा इंटरेस्ट, तर ह्या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो? इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये होतो. फिक्स असेट आपण सेल केली ही इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे, परचेस केली तरी इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे. आपण जी इन्व्हेस्टमेंट खरेदी केलेली आहे, आपल्याकडे जे इन्व्हेस्टमेंट आपण XYZ कंपनीचे शेअर्स खरेदी केले, ठीक आहे, आणि या शेअर्सवर आपल्याला डिव्हिडंड मिळाला, मग आपले ते काय? कॅश आली आहे, तिथे इनफ्लो आहे. मग ती कोणती ॲक्टिव्हिटी? आपल्याला मिळालेला डिव्हिडंड आहे, कशाचा आहे तो? इन्व्हेस्टमेंटचा आहे. इन्व्हेस्टमेंटचा डिव्हिडंड आहे म्हणून इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, देन हे सुद्धा इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येणार. देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ द अबो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी कंट्रीब्युट्स द ॲक्विजिशन अँड डिस्पोजल ऑफ लॉंग टर्म असेट अँड डॅश. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय येतं? इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी कन्स्टिट्यूट द ॲक्विजिशन अँड डिस्पोजल. ॲक्विजिशन म्हणजे परचेस, डिस्पोजल म्हणजे सेल. परचेस अँड सेल ऑफ लॉंग टर्म असेट. लॉंग टर्म असेट म्हणजेच काय? फिक्स असेट. ठीक आहे, फिक्स असेट अँड इन्व्हेस्टमेंट याचा सेल करणे, परचेस करणे. परचेस म्हणजे ॲक्विजिशन, डिस्पोजल म्हणजे सेल. तर त्या ॲक्टिव्हिटी कोणत्या असतात? इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, देन इथं लॉंग टर्म असेट अँड इन्व्हेस्टमेंट येईल. ए इज अ करेक्ट आन्सर, इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड विच चेंज साइज अँड कंपोजिशन ऑफ द शेअर कॅपिटल अँड डॅश. ठीक आहे, आता आपण ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी बघितल्या. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे रेव्हेन्यू जनरेटिंग ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे फिक्स असेट आणि इन्व्हेस्टमेंट यांचं सेल परचेस. आणि फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे जे शेअर कॅपिटल आहे आणि बॉरोईंग्स आहेत. बॉरोईंग म्हणजे लॉंग टर्म डेट्स. ठीक आहे, तर त्यांची साईज चेंज करणारा म्हणजेच शेअर कॅपिटल इश्यू केलं शेअर कॅपिटल वाढेल, रिडम्शन केलं शेअरचं आपण शेअर कॅपिटल कमी होईल. ठीक आहे, बॉरोईंग्स म्हणजे डिबेंचर आपण विक्री केले बॉरोईंग्स वाढणार. ठीक आहे, डिबेंचर रिडम्शन केलं बॉरोईंग्स कमी होणार. ठीक आहे, डेप्ट्स कमी होणार. मग यालाच काय म्हणायचं, याला म्हणायचं फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, मग फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीमध्ये शेअर कॅपिटल आणि बॉरोईंगशी संबंधित ट्रान्झॅक्शन येतात. ओके, आता इथे बघा, ही झाली आपली बॅलन्स शीट. बॅलन्स शीटची ही साईड आपली लायबिलिटी साईड आणि ही साईड असते असेट्स. ठीक आहे, असेटला आपल्या फिक्स असेट इन्व्हेस्टमेंट येत असतात. ठीक आहे, मग याच्याशी संबंधित ऍक्टिव्हिटी येणार इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटीमध्ये. ओके, आणि लायबिलिटी साईडला काय येत असतं, कॅपिटल अँड डेप्ट्स किंवा बॉरोईंग्स, लोन्स आपले सगळे. ठीक आहे, लॉंग टर्म बॉरोईंग. लायबिलिटीला काय येणार, कॅपिटल आणि बॉरोईंग्स म्हणजे आपल्या डेप्ट्स. तर यांचा समावेश होतो फायनान्सिंग. कॅपिटल बॉरोईंग काय करतं, आपल्याला फायनान्स करतं का नाही बिझनेसला. मग याच्याशी संबंधित ऍक्टिव्हिटी कशामध्ये येणार, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीमध्ये. मग फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीमध्ये शेअर कॅपिटल आणि बॉरोईंग्स. ठीक आहे, बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड म्हणजे फायनान्सिंग, या साईडशी रिलेटेड ऍक्टिव्हिटी फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी. असेटशी रिलेटेड म्हणजेच फिक्स असेट इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड त्या कोणत्या, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी. आणि पीएलसी रिलेटेड कोणत्या, ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी. इथे प्रश्न काय विचारला, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड विच चेंज साइज अँड कंपोजिशन ऑफ शेअर कॅपिटल अँड बॉरोईंग, देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड. आताच मी तुम्हाला सांगितलं फायनान्शियल ऍक्टिव्हिटीमध्ये कोणत्या येणार, लायबिलिटीज, कॅपिटल आणि बॉरोईंगशी संबंधित ट्रान्झॅक्शन येणार. ठीक आहे, मग आता इश्यू ऑफ शेअर्स, शेअर कॅपिटल वाढलं. ठीक आहे, त्याच्यानंतर इश्यू ऑफ डिबेंचर्स, बॉरोईंग वाढल्या. लोन टेकन, आपण लोन घेतलं. ठीक आहे, बॉरोईंग्समध्येच येणार. मग ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कशामध्ये येणार, बॉरोईंग्समध्ये येणार. किंवा या सगळ्या ऍक्टिव्हिटी कशामध्ये येणार, फायनान्शियल ऍक्टिव्हिटीमध्ये. मग फायनान्शियल ऍक्टिव्हिटीमध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटी इन्क्लूड असतात, ज्याच्यामुळे आपल्याला साईज आणि कंपोजिशन चेंज होतं. कशाचं कंपोजिशन, शेअर कॅपिटल आणि बॉरोईंग्स. ठीक आहे, यांची साईज चेंज होते. साईज म्हणजे आपण शेअर्स इश्यू केले, शेअर कॅपिटल वाढेल. त्यानंतर आपण रिडम्शन केलं तर शेअर कॅपिटल कमी होईल. आपण डिबेंचर इश्यू केले, आपलं बॉरोईंग्स वाढणार. ठीक आहे, डिबेंचरचं रिडम्शन केलं, आपल्या बॉरोईंग कमी होणार. लोन टेकन केलं, बॉरोईंग वाढणार. ठीक आहे, लोनचं रिडम्शन केलं किंवा परतफेड केली, रिपेमेंट केली तर आपल्या बॉरोईंग्स कमी होणार. मग या ठिकाणी बिझनेसमध्ये आपलं शेअर कॅपिटल आणि बॉरोईंगची साईज आणि कंपोजिशन वाढणे आणि कमी होणे याच्याशी संबंधित ज्या ऍक्टिव्हिटी आहेत तर यांचा समावेश फायनान्शियल ऍक्टिव्हिटीमध्ये होतो. म्हणजेच बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल आणि बॉरोईंग चेंज करणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, फायनान्शियल ऍक्टिव्हिटीमध्ये. शेअर्स इश्यू केले आपण किंवा शेअर कॅपिटल वाढलं. ठीक आहे, डिबेंचर इश्यू केले, डिबेंचरचं बॉरोईंग्स वाढणार. लोन टेकन केलं, बॉरोईंग्स वाढतात. म्हणजेच या तिन्हीचा समावेश कशामध्ये होतो, फायनान्शियल ऍक्टिव्हिटीमध्ये होतो. ठीक आहे, इश्यू ऑफ शेअर्स, इश्यू ऑफ डिबेंचर, लोन टेकन, मग ह्या ऍक्टिव्हिटी कोणत्या, या आहेत आपल्या फायनान्शियल ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, देन डी इज अ करेक्ट आन्सर. आपल्याला काय विचारलं, फायनान्शियल ऍक्टिव्हिटी इन्क्लूड, मग या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा समावेश फायनान्शियल ऍक्टिव्हिटीमध्ये होतो. देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ द अबोव. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉलोइंग इज द इनफ्लो ऑफ कॅश. आता या ठिकाणी प्रश्न विचारताना आपल्याला इनफ्लो आणि आउटफ्लो दोन्हीवर विचारला जातो. इथं इनफ्लो विचारले, आपल्याकडे कॅशमध्ये कधी येते, बिझनेसमध्ये कॅश कोणकोणत्या ट्रान्झॅक्शनमध्ये येते ते बघा. सेल ऑफ गुड्स, आपण वस्तू किंवा सेवांची विक्री केली तर आपण काय करणार, वस्तू किंवा सेवा प्रदान करणार आणि कॅश घेणार. ठीक आहे, मग हे काय, इनफ्लो ऑफ कॅश. त्याच्यानंतर बॉरोईंग मनी, आपण लोन घेतलं बँकेतून आपण 1 लाख रुपये लोन घेतलं. मग आता बिझनेसमध्ये काय आली, कॅश आली 1 लाख. ठीक आहे, लोन दिलं ना बँकेने, आपल्याला 1 लाख रुपये कॅश दिली. ठीक आहे, मग बॉरोईंग्स वाढल्या, आपल्या लोन वाढलं. मग या ठिकाणी
हे काय इनफ्लो ऑफ कॅश. त्यानंतर इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर, आपण शेअर्स इश्यू केले आणि डिबेंचर्स इश्यू केले. शेअर्स डिबेंचर इश्यू केले, आपण काय केलं, शेअर्स दिले, डिबेंचर दिले आणि कॅश घेतली. मग हे सुद्धा इनफ्लो ऑफ कॅश आहे. ठीक आहे. देन आन्सर काय येईल, डी ऑल ऑफ दी अबो. हे तिन्ही काय आहेत आपले इनफ्लो ऑफ कॅश. मग आन्सर काय, ऑल ऑफ दी अबो. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅश इनफ्लो. ठीक आहे. वरती कॅश इनफ्लो विचारले होते, आता नाही म्हणून विचारले. कोणतं कॅश इनफ्लो नाहीये, आपल्याला नॉट विचारले. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅश इनफ्लो. कॅश इनफ्लो नाही म्हणून विचारले. ऑप्शन दिले डिक्रीज इन क्रेडिटर्स, बी दिले इश्यू ऑफ शेअर्स, सी दिले डिक्रीज इन डेटर आणि सेल ऑफ फिक्स असेट. आपण सेल केला, फिक्स असेट सेल केल्या किंवा गुड्स सेल केल्या तर आपल्याकडचे असेट जाते, गुड्स जातात, पैसे येतात. मग हे इनफ्लो आहे. ठीक आहे. ज्यावेळेस सेल आपण केलं ते इनफ्लो आहे. आणि त्याच्यानंतर शेअर्स इश्यू केले, शेअर डिबेंचर इश्यू केले, तेव्हा सुद्धा कॅश येते. मग हे कॅश इनफ्लो आहे. त्यानंतर डिक्रीज इन डेटर्स, आपण आपले डेटर्स डिक्रीज झाले. डेटर म्हणजे कोण, ज्या लोकांना आपण उधारीवर वस्तू विकलेल्या आहेत त्यांच्याकडून आपल्याला पैसे यायचे. ठीक आहे. त्यांच्याकडून पैसे यायचे, ते पैसे आले. मग पैसे आले म्हणून डेटरची अमाऊंट डिक्रीज झाली. मग पैसे आले, डेटर डिक्रीज झाले आणि कॅश वाढली. ठीक आहे. म्हणजे हे कॅश इनफ्लो आहे. आपल्याला नॉट विचारले. म्हणजे हे तिन्ही कॅश इनफ्लोचे उदाहरण आहेत. डिक्रीज इन क्रेडिटर, क्रेडिटर्स म्हणजे कोण, ज्या लोकांना आपल्याला पैसे द्यायचे. जर समजा आपले क्रेडिटर्स आहेत 40,000 रुपये, क्रेडिटर्स 40,000 आहेत, आपण त्यापैकी 10,000 रुपये पैसे दिले. 10,000 ए या व्यक्तीला आपण 10,000 रुपये दिले. ठीक आहे. ए आपला क्रेडिटर आहे, त्याला आपण 10,000 रुपये दिले. 40चे क्रेडिटर किती झाले, 30 झाले. ठीक आहे. 10,000 आपण पेड केले. मग पेड केले म्हणजे ही कॅश पेमेंट आहे, इनफ्लो नाही. कॅश पेमेंट आहे म्हणजेच हे काय, कॅश आउटफ्लो आहे. ठीक आहे. डिक्रीज इन क्रेडिटर्स हे कॅश आउटफ्लो आहे. आपल्याला इनफ्लो विचार, नॉट अ कॅश इनफ्लो विचारलंय. मग हे कॅश आउटफ्लो आहे म्हणजेच इनफ्लो नाहीये. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅश इनफ्लो. मग देन ए इज अ करेक्ट आन्सर, डिक्रीज इन क्रेडिटर्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट इज बेस्ड अपॉन. कॅश फ्लो स्टेटमेंट हे कशावर बेस्ड आहे. अकाउंटिंग फंडामेंटल्सचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण बेसिस ऑफ अकाउंटिंग डिस्कस केलेले आहेत. अकाउंटिंगचे बेसिस 2 असतात. ठीक आहे. बेसिस ऑफ अकाउंटिंग हे 2 असतात, एक कॅश बेसिस आणि दुसरं ॲक्रुअल बेसिस. ॲक्रुअल बेसिसमध्ये ट्रान्झॅक्शन तेव्हा रेकॉर्ड केले जाते जेव्हा ती प्रत्यक्षात होते. ठीक आहे. आणि कॅश बेसिसमध्ये ट्रान्झॅक्शन केव्हा रेकॉर्ड होते, जेव्हा कॅश येते किंवा कॅश जाते. ठीक आहे. एखादा खर्च आपण कॅशमध्ये पेड केला किंवा एखादं इन्कम आपल्याला कॅशमध्ये मिळालं, एक्झॅक्टली कॅश मिळाली, त्यावेळेस ते रेकॉर्ड होतं. मग हे या बेसिसला काय म्हणतात, कॅश बेसिस म्हणतात. ठीक आहे. आणि कॅश फ्लो स्टेटमेंट ही समरी कशाची आहे, कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लोची. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय रेकॉर्ड करतो, ज्या दिवशी कॅश आली ती रेकॉर्ड करतो आणि ज्या दिवशी आपण कॅश दिली ते रेकॉर्ड करतो. म्हणजे ट्रान्झॅक्शन आपण तिथे कधी रेकॉर्ड करतो, जेव्हा तिथे कॅशचा संबंध येतो. ठीक आहे. म्हणजे ओनली कॅश ट्रान्झॅक्शन आपण तिथे रेकॉर्ड करत असतो. म्हणजे हे याचं बेसिस काय, कॅश बेसिस. ठीक आहे. मग कॅश फ्लो स्टेटमेंट इज बेस्ड अपॉन कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आपण कॅश फ्लोला घेत नाहीत. ॲक्रुअल बेसिस म्हणजे जेव्हा ट्रान्झॅक्शन झाली, ज्या दिवशी झाली त्या दिवशी रेकॉर्ड केली जाते. त्याची कॅशचा तिथे संबंध, कॅश आली किंवा नाही तरी ती रेकॉर्ड केली जाते. म्हणजे क्रेडिट सेल्स असेल तरी आपण रेकॉर्ड करणार, क्रेडिट परचेस असेल तरी रेकॉर्ड करणार. पण कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये ते रेकॉर्ड होत नाही. कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये ओनली कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतं. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑपरेटिंग कॅश फ्लो. ऑपरेटिंग कॅश फ्लो म्हणजे आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या कॅश ट्रान्झॅक्शन रेव्हेन्यू जनरेटिंग असतात तर त्याला काय म्हणतात, ऑपरेटिंग कॅश फ्लो म्हणतात. कलेक्शन ऑफ कॅश फ्रॉम रिसिवेबल म्हणजे आपल्या ज्या गुड्सच्या परचेसच्या सेलच्या ट्रान्झॅक्शन असतात त्या ऑपरेटिंग कॅश फ्लो मध्ये येतात. त्याच्यानंतर आता इथे काय, कलेक्शन ऑफ कॅश फ्रॉम रिसिवेबल, आपले रिसिवेबल मिळाले. रिसिवेबल म्हणजे ज्या लोकांना आपण उधारीवर वस्तू विकल्या होत्या आणि त्याचे पैसे मिळाले, तर ही काय, ही ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. आपल्या परचेस सेलशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहेत त्या. मग हे काय, ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी आपल्याला नॉट विचारले. ओके. त्यानंतर पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स पेड केला आपण, ही सुद्धा रेव्हेन्यू जनरेटिंग ऍक्टिव्हिटी आहे. त्यानंतर पेमेंट ऑफ कॅश फॉर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पेड केले म्हणजे सॅलरी पेड केली, रेंट पेड केला, वेजेस पेड केला, तर हे सगळे खर्च कोणते आहेत, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. हे खर्च सुद्धा काय, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पेड केले म्हणजेच ऑपरेटिंग
कॅश फ्लो झाला तो. ठीक आहे. देन ए बी सी तिन्ही ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचं ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीचं उदाहरण आहे. परचेस ऑफ इक्विपमेंट फॉर कॅश, इक्विपमेंट परचेस केलं, इक्विपमेंट असेटमध्ये येतात. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण असेट परचेस करतो तर या इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी आहे. असेट परचेस केली, गुड्स परचेस केल्या तर ती ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी असते. इन्व्हेस्टमेंट परचेस केली तर इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. देन हे काय आहे, हे ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीचं उदाहरण नाही, हे इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीचं उदाहरण. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर, परचेस ऑफ इक्विपमेंट फॉर कॅश. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फायनान्शियल स्टेटमेंट दॅट शोज द इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ कॅश ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम इज नोन ॲज. आता या ठिकाणी विचारलं फायनान्शियल स्टेटमेंट शोज, जे फायनान्शियल स्टेटमेंट आपल्याला इनफ्लो अँड आउटफ्लो शो करतं कशाचं, कॅशचं, ड्युरिंग अ पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड. पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडचे कॅश इनफ्लो किती आणि कॅश आउटफ्लो किती हे दाखवणारं फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच कॅश फ्लो स्टेटमेंट. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर, स्टेटमेंट ऑफ कॅश फ्लोज. इन्कम स्टेटमेंट म्हणजे जिथं आपल्याला इन्कम प्रॉफिट दाखवले जातात, इन्कम एक्सपेन्सेस शो करतात आणि आपलं प्रॉफिट लॉस शो करतात. स्टेटमेंट ऑफ रिटेन अर्निंग म्हणजेच काय, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. बॅलन्स शीट म्हणजे आपल्या असेट्स लायबिलिटीचं स्टेटमेंट असतं आणि कॅश इनफ्लो किती आणि कॅश आउटफ्लो किती हे दाखवणारं स्टेटमेंट हे कॅश फ्लो स्टेटमेंट असतं. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कॅश फ्लो स्टेटमेंट डील्स विथ द फ्लो ऑफ कॅश विच इन्क्लुड्स. कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये आपण कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो बघत असतो आणि ते कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो कशाचे असतात, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. ठीक आहे. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट म्हणजे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक अँड कॅश इक्विव्हॅलंट. ही कॅश फंडचा इनफ्लो आणि आउटफ्लो हे आपण कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये बघत असतो. आणि कॅश फंडमध्ये काय काय इन्क्लूड असतं, कॅश, कॅश इन हँड आणि कॅश इक्विव्हॅलंट. देन इज करेक्ट आन्सर. त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन घेऊ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ आउटफ्लो ऑफ कॅश. पुढील पैकी कॅशचा आउटफ्लो नाही हे विचारले. ओके. आता या ठिकाणी पेमेंट टू सप्लायर, आपण सप्लायरला पैसे दिले म्हणजेच आपण काय केलं, वस्तू खरेदी केल्या आणि पैसे दिले, मग हे काय कॅश गेली, आउटफ्लो आहे. त्यानंतर आहे परचेस ऑफ फिक्स असेट, फिक्स असेट परचेस केले. फिक्स असेट परचेस केल्या म्हणजे फिक्स असेट आली बिझनेसमध्ये आणि कॅश गेली, आउटफ्लो आहे. ठीक आहे. ही ट्रान्झॅक्शन सुद्धा आउटफ्लोची आहे. त्यानंतर आपण डिव्हिडंड पेड केला, आपले शेअर होल्डर आहेत त्यांना आपण डिव्हिडंड पेड केला म्हणजे आपण दिला डिव्हिडंड म्हणजे आपले बिझनेसमधले पैसे गेले, हे आउटफ्लो आहे. आपल्याला नॉट आउटफ्लो विचारलं, इंटरेस्ट रिसिव्ड, आपल्याला मिळाला इंटरेस्ट, मिळाला इंटरेस्ट म्हणजे बिझनेसमध्ये कॅश आली, बिझनेसमध्ये कॅश आली म्हणजेच हे काय इनफ्लो आहे. ठीक आहे. इथे काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ आउटफ्लो ऑफ कॅश. आउटफ्लो नाही म्हणजेच ते इनफ्लो आहे आणि इनफ्लो काय, इंटरेस्ट रिसिव्ह. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले कॅश फ्लो स्टेटमेंटचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.